एसीचे अध्यक्ष डॉक्टर CN कुलकर्णी, सचिव अतुल कळमकर, सभासद विकास केमदेव, प्रवीण जयस्वाल हे 4 जण 28 मार्च 2025 रोजी रेकी करायसाठी अमरावतीवरून पंढरपूरसाठी रवाना झाले आणि इथूनच अमरावती ते पंढरपूर सायकल वारीची सुरुवात झाली। अमरावतीहून 38 जण तयार झाले पंढरपूर वारीसाठी। त्यात 5 महिलांचा समावेश आहे आणि एक सभासद अकोल्यावरून जॉईन झाला। सगळ्यांची वारीची तयारी सुरू झाली, बैठकी सुरू झाल्या। नंतर निघायचा दिवस आला। 18 जून 2025 सकाळी 5:30ला सर्व सायकल वारकरी HVPMच्या प्रांगणात जमा झाले। कुंडली कवरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की शुभ सकाळ। अमरावतीच्या गोरक्षणमधून आज आम्हाला सकाळी त्यांनी पुलाची व्यवस्था करून दिली। अटलजी सोबत आहे, महेशभाई सोबत आहे, इकडे त्यांनी सगळे व्यवस्थित मस्त केलेलं आहे। आणि आता इथून आम्ही एकविरा देवीचं दर्शन घेऊन, अंबादेवी एकविरा देवीचं दर्शन घेऊन थोड्या वेळातच पंढरपूरसाठी प्रयाण करू। आमचा पहिला हॉल्ट आहे वाशिमला आणि दुसरा परभणीला आहे, तिसरा कळंब आणि चौथा अडवलं, म्हणजे पंढरपूरच्या जवळच आहे। पण तरी आज सकाळी व्यवस्था खूप सुंदर केली। अटलजी स्वतः सगळ्यांना दूध घेऊन आलेले आहेत किंवा एनर्जी अजून बूस्ट झाली पाहिजे प्रत्येक रायडर्सची आणि मनोबल वाढलं पाहिजे। हे बा आता आम्ही गौरक्षण मध्ये इकडे बस आता थोड्या वेळ आता दर्शन करूया आणि मग निघूया। पांडुरंगा पांडुरंगा साथ राहे तुझी अंतरी, पांडुरंगा पांडुरंगा हात राहे तुझी अंतरी, पांडुरंगा पांडुरंगा आज वारी। दर्शनाची तुझ्या श्वास नामात रे गुंगला देह शोभे तुला माऊली। बाकी रायडर्स आमचे सारे मागे आहेत। हो दर्शनाची तुझ्या माय बापा मनी आस ही लागली, श्वास नामात रे गुंगला देह शोधे तुला माऊली। साधही ऐक मनाची पांडुरंगा तू आला, आस तू आहे सुखाची पंढरीच्या रे नादा। हा धाव तू वाट आता जरा ज्योत होऊन रे विठ्ठला, पांडुरंगा पांडुरंगा साथ राहे तुझी अंतरी, पांडुरंगा पांडुरंगा आज वारी निघे पंढरी, पांडुरंगा पांडुरंगा साथ राहे तुझी अंतरी, पांडुरंगा पांडुरंगा आज वारी निघे पंढरी। पांडुरंग 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 हरी, पांडुरंग 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 हरी, पांडुरंग 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 हरी, पांडुरंग 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 हरी, पांडुरंग 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 हरी, पांडुरंग 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 हरी। विटेवारी उभे सावळे सुरेख रूप पाहून जीवाची काहिली सरे, राऊळात तुझ्या विठू माऊली बघ सुखाचा भाळ उंजळी पडे। चरणाशी तुझ्या ठेवून माथा लढण्याचं मिळे बळ विधाता, सरलेल्या वाटेलाही तुझीच दिशा दिसे, तूच बंधू तू सखा तू त्राता, बाप आहे तू साऱ्या जगाचा, तर चरणी तुझी या नाथा आईची माया मिळे। धाव तू वाट आता जरा ज्योत होऊन रे विठ्ठला, पांडुरंगा
पांडुरंगा साथ राहे तुझी अंतरी पांडुरंगा पांडुरंगा आज वारी निघे पंढरी पांडुरंगा पांडुरंगा साथ राहे तुझी अंतरी पांडुरंगा पांडुरंगा आज वारी निघे पंढरी पांडुरंगा पांडुरंगा साथ राहे तुझी अंतरी पांडुरंगा पांडुरंगा आज वारी निघे पंढरी पांडुरंगा पांडुरंगा साथ राहे तुझी अंतरी पांडुरंगा पांडुरंगा आज वारी निघे पंढरी पांडुरंग 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 हेची दान देगा देवा तुझा कारेंजा में हमारा इतना बढ़िया स्वागत किया गया लस्सी वगैरह सब दिया है। आहे नाथा जीवनाचा पाया तुझं उधारी जीवाला भावड्या लेकराला तुझं आहे विठुराया तुझं आधार जनाचा तुझं आकार सुखाचा तुझं आहे नाथा जीवनाचा पाया तुझं उधारी जीवाला भावड्या लेकराला पाठी राखा तुझं आहे विठुराया कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव संत गुढे बाबा आश्रम ज्ञान आश्रम त्यांच्याकडून आज आम्हाला दुपारचं जेवण जे आहे मंगरुळनाथ इथे म्हणजे मंगरुळनाथ एक 2-3 किलोमीटर दूर आहे पण फार सुंदर व्यवस्था केली आहे त्यांनी बढिया जेवण आहे। लागला जिवाला छंद सावळा गुढे बाबा ध्यान केंद्राच्या आश्रमामध्ये आम्ही दुपारचं जेवण म्हणजे आम्ही 2 वाजता मंगरुळपीरला पोहोचून गेलो होतो तिथून एक 2 किलोमीटर थोडंसं आतमध्ये यायला लागला आता परत 2 किलोमीटर आम्ही मंगरुळपीरपर्यंत जाऊन देन तिथून वाशिम म्हणजे 45 किलोमीटर आता वाशिम राहिलेलं आहे। एक 7 वाजेपर्यंत पोहोचून जाऊ हळूहळू एकदम कारण की हेडविंड खूप जबरदस्त आहे खूप म्हणजे 20ची आम्ही स्पीडची ताकद लावत आहेत आम्ही 10च्या स्पीडमध्ये समोर जाऊन राहिलेलो एवढी हेडविंड आहे। तर इथे मस्त जेवण झालं खूप सुंदर त्यांनी प्रसाद दिला आम्हाला त्यानंतर आराम पण केला तिथे आणि आता 4 वाजलेले आहे आता आम्ही निघून राहिलेलो आहे। मंगरुळपीरपासून आम्ही 15 किलोमीटर आलो आहे बाहेर चहाची व्यवस्था केली आहे इथं पण चहा घेऊन आले हा दादा 30 किलोमीटर फक्त राहिलेला आहे वाशिम जास्तीत जास्त एक 1.5-2 तासात पोहोचून जाऊ। वाशिमच्या 5 किलोमीटर आधी त्या मंदिरात सगळेजण जमा झालेले आहे याच्यासाठी की इथून सगळेजण सोबत जाणार। मुखी तुझे नाम गोड टाळ मृदुंगाची जोड मुखी तुझे नाम गोड टाळ 140 किलोमीटर पूर्ण करून आज आम्ही अमरावतीवरून वाशिमला आमचा पहिला टप्पा पूर्ण केलेला आहे। इथे आम्हाला शर्मा ब्रदर्स त्या ठिकाणामध्ये आम्ही आलेलो आहे त्यांनी आमची पुढे अरेंजमेंट केलेली आहे तर आता इथून थोडा वेळ थांबू इथे आणि नंतर मग त्यांनी जिथे व्यवस्था केली आम्ही तिथे जाऊ नंतर एक बालाजीचं फार सुप्रसिद्ध मंदिर आहे तिथे दर्शनाला जाऊ मग जेवण वगैरे करून लवकर झोपून सकाळी लवकर उठून मग आम्हाला परभणी निघायचं हे आमचे सगळं रायडर्स तिरुपती बालाजीच्या मंदिरात आम्ही आलेलो आहे दर्शन झालेलं आहे काही जमीचा तू जनार्दन एक तूच नाथांचा रे चराचरासी व्यापून तूच तुक्यात वाशिमवरून आता 5:45 वाजलेले आहे 6चा टायमिंग आहे आमचा निघाला इथून आम्ही परभणी चाललो आहे हिंगोलीला आमचा ब्रेकफास्ट आहे त्याच्यानंतर औंढा नागनाथच्या पुढे गाव आहे तिथे आमचं जेवण आहे
रात्री आम्ही लवकर झोपून गेलो होतो, चांगली शांत झोप लागली, काही प्रॉब्लेम नाही आला. थंड होतं वातावरण एकदम. तेव्हा सगळे तयार आहे. हे बॅकअप वॅन, हे आमचं त्याच्यामध्ये बाकी आमचे सगळे घरी आहेत. इकडून आता ग्रुपमध्येच येतो. आज आमचा नंबर नाही आहे, आमचा नंबर आज शेवटी आहे. आम्ही पांडुरंग ग्रुप होतो, विडोबा ग्रुपचा नंबर आहे, तर तो लीड करेल सगळ्यांना. तर भेटू जिथे जिथे आपण व्यवस्थित खाय प्यायची व्यवस्था आहे तिथे. आता आमचा चहा बिस्किट झालेला आहे, ब्रेकफास्ट व्हायचा आहे. ब्रेकफास्टसाठी मला कुठेतरी थांबतो. जय हरी विठ्ठल. वाशिमवरून 20 किलोमीटर पुढे आल्यावर एक वॉटर ब्रेक घेतलेला आहे. सगळे रायडर्स थांबले आहेत. थोडासा एक 5 मिनटाचा ब्रेक घेऊन पुढे मग आम्ही हिंगोलीसाठी निघालो. हिंगोली इथून अजून नियर अबाउट 24 किलोमीटर बाकी आहे मला वाटतं. बसू आता आरामसे. देह हा माऊली माऊली झाला, रंगी रंगला जीव दंगला, उवरी आनंदी आनंद झाला. माऊली मुखी भेट पंढरी, जीव चरणाशी अर्पण केला. देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला. नाम घोषात देह हनाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला. नाम घोषात देह हनाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला. हिंगोलीला आमचं भव्य स्वागत होऊन राहिलेलं आहे. सर्व सायकल वारकऱ्यांचं पुष्पगुच्छ हार टाकून, आणि इकडेच त्यांच्याकडून आमच्यासाठी ब्रेकफास्ट त्यांनी अरेंज केलेला आहे या हॉटेलमध्ये. पाहे झुळ 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 इंद्रायणी, पाहे झुळ 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 इंद्रायणी. माझ्या विठुरायाची दूर पंढरी, वाट चालत निघे ही अलंकापुरी. साज घाली ध्वज ह्या उभ्या अंबरी, बुक्का चंदन भाडी हलावी याला. जय हरी विठ्ठल. औंढा नागनाथच्या ज्योतिर्लिंगाच्या मंदिरात आता वाजलेले आहे 1. आम्ही नियर अबाउट 82 किलोमीटर आलेलो आहे. 82 किलोमीटरवर आम्हाला नागनाथला दर्शन झालं. आमचं एक रायडर आहे हर्ष म्हणून, त्याचे वडील येऊन आलेले आहे. ते स्पेशल दर्शन करून मग आम्ही ताबडतोब निघून 10 किलोमीटर त्यांचं हॉस्पिटल आहे त्याच्या वडिलांचं, तिथे आमचं जेवण आहे आजचं. तिथून एक 30-35 किलोमीटर परभणी राहील. आमचा आज परभणीचा हॉल्ट आहे. आता पहिले दर्शन घेऊ आणि मग निघू आम्ही. रूप सावळ गोचीर पंढरपुरी, आस भेटीची लागे खुळ्यांतरी. सावता काना तुका माऊली पंढरी, अभंगाची गोडी ह्या मुखी रंगली. खुळा जीव हा भक्तीत नादावला, पावला पावलात विठू तू सामावला. जवळा बाजारवरून आम्ही परभणीसाठी निघालो होतो, तर आता फाट्यावर पोहोचलेलो आहे. पण इकडे 21 किलोमीटर राईट साईडला आता दाखवता, परभणी राईट साईडला आहे. सगळे रायडर्सची वाट पाहून आलो, कारण की इथं पुढं ट्रॅफिक जाम आहे म्हणे. पाहू. 119 किलोमीटरवर आम्ही परभणीमध्ये आता एंट्री करत आहे. आता वाजलेले आहे काहीतरी 7 वाजून राहिलेले आहे. आम्हाला 4 किलोमीटरचा सॉलिड पाऊस मिळाला. आम्ही सगळे ओले झालो आणि बस 1-2 मिनटं थोडं थांबलो मोबाईल वगैरे प्लास्टिकमध्ये टाकायसाठी. पण काही नाही, ताबडतोब निघालो. पावसातच राईड गेली 4-5 किलोमीटरची. पण करत आता आम्ही पोहोचलेलो आहे. हार्डली अजून एक 4-5 किलोमीटर आमचं ते लॉन असेल, तिकडे जाऊन मग रेस्ट करू, मग घेऊन वगैरे आराम.
हरी विठ्ठल सुप्रभात. परभणीवरून आता 6 वाजताना 1 2 4 5 मिनिटं बाकी आहे. बस 6ला 4 आम्ही निघू आता इथं. आणि इथून आमचा आहे पहिला हॉल्ट 38 किलोमीटरवर नाश्त्यासाठी. नाश्ता करून मग पुढे जेवण वगैरे करू आणि नंतर कळमला आज आमचा हॉल्ट आहे. आज आमचा रन आहे 140 किलोमीटर. आम्ही तसे जे MLK वाले आम्ही ग्रुप राईडर्स करतो सोबतच असतो आम्ही. आणि आज एलिव्हेशन भरपूर आहे. जेवण झालं दुपारचं की ते आंबेजोगाईच्या तिकडचं एलिव्हेशनच आहे. तर हळूहळू जाऊ संध्याकाळपर्यंत पोहोचू आरामसे. भेटू मला तिथे चांगली जागा मिळेल. जय हरी विठ्ठल जय हरी. परभणीवरून 33 किलोमीटर आल्यावर आम्हाला गंगाखेडच्या 7-8 किलोमीटर आधी हे वारकरी हे बा हे आम्हाला दिंडीमध्ये आमच्या ब्रेकफास्टपर्यंत घेऊन जाणार आहे. तो एक अनुभव वेगळा राहणार आहे कारण लाईफमध्ये असा अनुभव आम्ही पहिल्यांदा घेऊन आलेलो आहे. ते वाजवणार त्यांच्यासोबत आम्ही इथून तिथपर्यंत पायी जाणार असतो म्हणजे सायकल घेऊन. माझ्या सायकलचा मागचा जो छोटा गिअर जो लिव्हर असतो तुटला. गंगाखेडचा समोरचा घाट थोडासा म्हणजे रोड चढताना काका आशिषनी त्याला जुगाड करून जमून दिलेला आहे. आता एक 10-5 मिनिटात निघून आम्ही येतो. आता घोडे यांची प्रॅक्टिस असल्यामुळे हे थकले असं. देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. नाम घोषात देह हनाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. कळमधून आता 6 वाजलेले आहे. आम्ही शाहीर बागा निघून आलेलो आहे अढाऊसाठी. जे पंढरपूर पासून 10 किलोमीटर बाहेर आहे. काल लेट खूप झाला होता. 142 किलोमीटर झालं होतं आणि 145 किलोमीटरचे होते आणि रोड अर्धा काटलेला होता. पूर्ण 40 जण पूर्ण ग्रुप राईडमध्ये आलो इथं. रात्रीचे 10 वाजले आम्हाला पोहोचता म्हणून थोडंसं गंठांगी पण लेट होतं. पण आता झालाय तयार. अवकाश नामान भारी याला. देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. बार्शीला पार्श्वनाथपुरम म्हणून एक जैन टेम्पल आहे. तिथे आम्ही आता जेवासाठी थांबलो आहे. आजची व्यवस्था पूर्ण त्यांच्याकडून आहे. जेवण झाले की आम्ही बस निघूया. सगळे ह्या साईडला आहे बा, ह्या सगळे अमरावतीचे आहे. त्या तिकडे मागच्या साईडला जे टेम्पल आहे ते औरंगाबादवाल्यांच्या सायकलचे आहे. त्यांचे इथे जेवण आहे.
शालिनी बाग. गुड मॉर्निंग आडीवरून. नाही सर्व आले. आम्ही 4:30ला उठलो. आज 5लाच निघायचं होतं. 15 मिनटं लेट झाला, पण सगळे रेडी झाले. सगळे रायडर्स निघत आहे. आम्हाला रिंगणसाठी आता निघत आहे पंढरपूरला. पंढरपूर इथून एक जास्तीत जास्त 6 ते 7 किलोमीटर आहे. तर आज आम्ही फायनली पंढरपूरला एक हार्डली अर्ध्या घंट्यामध्ये पोहोचू. मग तिथे आपण भेटू रिंगणामध्ये. जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल. देह विठ्ठल विठ्ठल झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला. पंढरपूरच्या पावनभूमीवर विठोबाच्या कृपेने आज आम्ही त्याला स्पर्श करतो आमच्या सायकलनी आणि एंट्री करतो. देह विठ्ठल 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 देह विठ्ठल 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 देह विठ्ठल 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 देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल 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 देह विठ्ठल 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 देह विठ्ठल 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 देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल
सवारी ऑर्गेनाइज करने के लिए सभी का बहुत बहुत धन्यवाद। बहुत मज़ा आया। बस एक दिन एक्सटेंड करने का और साथ में सभी को लाइन से चलने का, बस यही एक मेरे तरफ से अनुरोध है। कली पाऊले नाही घेतली माघार, मनी ठेवून या जाण तुझ्या कृपेचा आधार। ओ तुझ्या नावाचा रे दोर, माझ्या संसाराचा गोफ, गोड वाटे इडा पिडा, सुख येई आपोआप। कधी थकली पाऊले नाही घेतली माघार, मनी ठेवून या जाण तुझ्या कृपेचा आधार। तुझ्या नावाचा रे दोर, माझ्या संसाराचा गोफ, गोड वाटे इडा पिडा, सुख येई आपोआप। कधी तुमच्यासारखी ज्येष्ठ मंडळी आमच्या सगळ्यांची प्रेरणा आहे की तुम्ही पायदळ करता आणि कमीत कमी सायकलने करायला पाहिजे। अगदी बरोबर आहे माऊली आपलं, कारण शारीरिक त्रास घेतल्याचा कुठलाही काही सफल होत नाही। तुझ्या नावाचा रे दोर, माझ्या संसाराचा गोफ, गोड वाटे इडा पिडा, सुख येई आपोआप। कधी थकली पाऊले नाही घेतली माघार, मनी ठेवून या जाण तुझ्या कृपेचा आधार। विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला। मागच्या वर्षी आम्ही 9 लोक आलो होतो फक्त। 9 लोकांची प्रेरणा घेऊन यावर्षी 40 लोक सायकल रॅलीमध्ये। धन्यवाद।